आणि हा सन्मान सत्कार आपण स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करेन. हजरतजी शेख साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. बॉडी बिल्डिंग आठवते मला 2011चा आयशा कप मी कधीच विसरणार नाही. मला वाटते आपल्या क्षेत्रामध्ये पहिली बॉडी बिल्डिंगचा जे नमुना सादर केला गेला होता मला वाटते महेश पाटील हा जो श्रेष्ठ होता 2011च्या त्या आयशा कप मध्ये. आणि मला अजून आठवतंय महेश पाटील नावाचा जो खेळाडू होता. जबरदस्त गर्दी जमली होती. ती गर्दी आपल्याला कंट्रोल करणं मुश्किल झालं होतं. आणि पहिली एक जबरदस्त स्पर्धा या कामन वसई तालुक्यामध्ये मी म्हणेन उत्कृष्ट अशी 2011ची ता आयशा कप घडला होता. तर जाऊया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज झालेत प्रदीप लोखंडे. खूप खूप धन्यवाद. सामन्याला सुरुवात झालेली आहे. मेगा फायनलचा आपण हा सामना पाहतोय. आदिवासी प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. विश्वनाथ पहिल्या बॉल वरती प्रहार केलेला आहे. ही खासियत आहे विश्वनाथ जाधव याची. पहिल्या बॉल वरती चौकार ठोकलाय. चौकाराने सुरुवात केलंय या इनिंगला. बघा पहिल्या बॉल वरती एक मोठा फटका आलेला आहे. दिशाहीन चेंडू होता आणि त्याच्यावरती एक चांगला प्रहार. शफल ऑन झेल ड्रॉप. बिग विकेट. कुणाल होते तिकडे. कुणाल धुमाळा हा झेल सोडलाय की APL ची पहिली ट्रॉफी सोडलाय कुणाल याने. दुसऱ्या बॉल वरती झेल उडाला होता. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बघा शतरक्षकाला शोधलं होतं तिकडे कुणाल याला. बघा पुन्हा हे दृश्य आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. अल्टी पल्टी तिकडे कुणाल याला शोधलं होतं. कुणाल कडनं झालेली मिस्टेक. बिग मिस्टेक. भरपूर मोठी चूक. एक धाव आले. धावसंख्या 5 या आकड्यावरती 5 रन्स. आपण पाहतो या भरपूर प्रेक्षक या फायनल मॅचचा आनंद घेण्यासाठी मैदानाच्या अवतीभोवती बसलेत. आनंद घेतात या सामन्याचा. किरण बारा शफल उकळण्याचा प्रयत्न. इथे बघा शफल झालेत. क्षेत्र निवडलाय फाईन लेगचा. चेंडू फाईन निघून गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. यावेळेस किरण बाराच्या बॅट मधून निघालाय APL चौकार. बघा सुरुवात खूप चांगली झालेली आहे. पहिल्या 3 बॉल वरती 9 धावा आल्यात. बघा पहिल्या बॉल वरती चौकार आला. दुसऱ्या बॉल वरती झेल सुटला गेला. आणि त्यानंतर किरण बारात याने देखील बघा सिग्नेचर शॉट आहे किरण बारात याचा. आणि आपण पाहतोय चौकार त्याने देखील ठोकलाय. त्याने देखील चौकारानं आपला अकाउंट ओपन केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 9. देविदास याला काहीतरी कानमंत्र दिलाय कॅप्टन अनिकेतने. पाहूया तो कानमंत्र किती त्याच्या कामी येतोय. सध्या तरी किरण हा स्ट्राईक वरती आहे. नॉट स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण विश्वनाथ याला. पुन्हा एकदा बघा स्वीप करण्याचा इथे प्रयत्न. शतरक्षक होते तिकडे. बघा फेकी थोडीशी खराब झाली मित्र. म्हणजे डायरेक्ट हिट करायला हवं होतं. नवनाथ खट्टाले होते तिकडे. बघा विश्वनाथ जाधव याची विकेट आहे. आणि जर ती तुम्हाला जर विकेट घ्यायची असेल तर डायरेक्ट हिट करणं फार अनिवार्य आहे. मात्र विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू तिकडे फेकला गेला. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना बॉल टाकून झालेत 4. बघा स्कोर कार्ड वरती 4-1 असा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉय चेंडू. पुन्हा एकदा शतरक्षक यावेळेस विशाल होते तिकडे. विशाल यांना बीट करून हा चेंडू सीमारेषा पार गेलाय 4 धावांकरता. बघा सध्या तरी स्क्रीनवरती आपल्याला 4-1. आता या बॉल वरती काय घडेल. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 14. बघा इथे पाहिलं तर प्रदीप सर लेझी क्रिकेट खेळलं जाते छत्रपती लायन्स या संघाकडून. बघा झेल सुटला विश्वनाथाचा. त्याच्यानंतर पाहिलं तर आता विशालकडून चौकार सुद्धा आलाय. फुल टॉस चेंडू आहे. 1 हँडेड हा चेंडू इथे खेळलाय. आणि आपण पाहतो चेंडूला सरळ पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला. 6 षटकार.
पहिलं षटक हे संपलेलं आहे. पहिल्या षटकात 20 धावा आलेल्या आहेत. ज्या प्रकारे आपण पाहतो या षटकार चौकारांची आतिषबाजी ही पहिल्या षटकामध्ये झालेली आहे. दर्शन, आम्ही तुमच्याकडे येतो, काय म्हणशील ज्या प्रकारे विश्वनाथ जाधव याचा झेल सुटलाय आणि त्यानंतर मोठ्या फटक्यानं इथे सुरुवात झालेली आहे. बघा आता विश्वनाथाचा झेल महत्वाचा होता. जर विश्वनाथाचा झेल घेतला तर कुठेतरी या धावा ज्या 20 लागल्या आहेत त्या थोडीशा कमी लागल्या असत्या, परंतु तो झेल महत्वाचा होता, तो महत्वाचा झेल सुटलाय आणि आता विश्वनाथ बघतो तर आपण चांगल्या फॉर्म मध्ये येताना पाहतोय. बघा, विश्वनाथ याला तुम्ही संधी देऊ शकत नाही. आपण भरपूर वेळा बघितलंय की या विश्वनाथ याला संधी मिळाल्यानंतर त्याने संधीचं सोनं केलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित होत असताना चंद्रपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आणि उपसरपंच सन्मान्य श्री आपण पाहतो सरपंच श्री दिनेशजी काटीला साहेब, तसेच सन्मान्य श्री उपसरपंच चंद्रपाडा ग्रामपंचायतीचे हेमराज भोईर दादांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपण पाहतोय. खूप खूप स्वागत आहे आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. दादा पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. अनिकेत येतोय, अनिकेत भुमटे हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. इथे बघा फक्त दिशा देण्याचं काम केलंय. विशाल चेंडूच्या मागे धावतोय, चेंडूने गती पकडले, प्रयत्न तर भरपूर केलेत मात्र चेंडूला स्टॉप करू शकलेले नाहीयेत. चेंडू सरळ निघून गेलाय. थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता. थँक्यू डीजे. बघा गतीचा वापर केलाय गोलंदाजाच्या किरण बारात यांनी. प्रदीप सर बघा सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, कॅप्टन आहे आणि कॅप्टनच्या नावाला साजेसी कामगिरी ते करताना दिसतोय. या ठिकाणी पारितोषिक आले किरण बारासाठी रोहिदास दादा काना त्यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. सागर सोमन यांच्या माध्यमातून पारितोषिक लगातार 3 षटकार मारा आणि 1000 रुपये कमवा. दरम्यान हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर जाईल डीप कव्हर क्षेत्रामध्ये. अजून पारितोषिक आहे पिंट्यादादा परेल यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार मारा आणि 444 रुपये कमवा. तसेच या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य हजरतजी शेख यांच्या माध्यमातून एस एच इंटरप्राइजेसचे मालक संजयजी म्हात्रे आणि हजरतजी शेख साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आहे ते म्हणजेच 1000 रुपये लगातार 3 षटकारांसाठी. बाबूदादा महाली यांच्या माध्यमातून 500 रुपये, सुनीलजी पागी यांच्या माध्यमातून 500 रुपये. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. बघा यावेळेस हात खोलण्याची संधी दिली होती अनिकेत भुमटे आणि आपण पाहतो या बॅकवर्ड पॉईंट त्यानंतर कव्हर पॉईंट सर्कलमध्ये आहेत. त्याचा फायदा इथे घेतलाय तो म्हणजे किरण बारात याने इनफिल्डच्या वरून हा फटका केलेला आहे. आता आपण पाहतो या किरण बारात ते कट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू आहे तेच तर्रार. बघा चेंडू पडल्यानंतर गोळीच्या वेगाने यष्टी रक्षकापर्यंत पोहोचलाय. दर्शन नक्कीच नॉट अ डिलिव्हरी होती. पूर्णपणे चेंडूचा वास मला वाटतं किरण यांच्या नाकापर्यंत पोहोचला असेल. एकदम तेज तर्रार परफ्यूम डिलिव्हरी होती आणि बीट झालाय किरण बारात. या षटकातील 3 चेंडू अद्याप बाकी आहेत. या षटकातील स्वीप करण्याचा प्रयत्न बघा ओळखलं होतं यावेळेस अनिकेत याने. चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला, गती परिवर्तन केलं होतं या बॉलवरती आणि बीट झालाय किरण बारात. मात्र 1 धावा आलेली आहे आणि आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय विश्वनाथ येतोय. बघा हिंदीमध्ये एक म्हण आहे, आगे कुआ पीछे खाई. बघा तसंच हे दृश्य आपण पाहतोय. दोन्ही एंड इथे बॅटिंग केली जाते. इथे बघा बॅटचं एज लागलं होतं मात्र चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू निघून गेला होता. नवनाथ होते तिकडे, चेंडूला उचलतायत तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. विनंती आहे का आपले प्रेक्षक ज्यांनी लहान मुलं घेऊन आल्यात त्यांनी आपापल्या मुलांना चेंडूपासून सांभाळा. विनंती असेल ज्यांनी लहान मुलांना आणलंय त्यांनी आपापल्या लहान मुलांना सांभाळा चेंडू लागण्यापासून. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 30. बघा पुन्हा एकदा बॅटचा एज लागलाय. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये निघून आलाय. आउटफील्ड फार वेगवान आहे. चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर आलाय. 4 धावांकरता. किरण बाराच्या बॅट मधून आणखीन एक चौकार.
बघा चौकाराने सुरुवात झाली होती या षटकाला आणि या चौकारानेच देखील या षटकाची समाप्ती झालेली आहे. 14 धावा अनिकेत भोमटे ते खर्च केल्यात आणि किरण बारा त्याचं कौतुक करावं लागेल. बघा एका बाजूने विश्वनाथ तर आहे, मात्र एका बाजूने किरण बारा देखील चांगली कॅप्टन नॉक इथे खेळताना दिसतोय. 34 धावा या धावफलकावरती लागल्यात. दर्शन आम्ही तुमच्याकडे येतोय, काय म्हणशील ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे टीम 94 कामन या संघाची. बघा प्रदीप सर, इकडे बघायला गेलं तर बॅटिंग तर चांगली चालू आहे, परंतु इथे विकेट घ्यावं लागतील. छत्रपती लायन्स या संघाला जर या मॅचमध्ये कमबॅक करत असेल तर इथे विकेट घेणं गरजेचं आहे. विकेट अशी पण नाही, विश्वनाथ जाधव यांची विकेट घ्यावी लागेल, कारण विश्वनाथ जाधव थोडासा कर्दन काढ ठेवू शकतो या शेवटच्या 3 षटकामध्ये. बघा प्रेक्षक दाखवले जात आहेत. जिग्नेश गोवारी आहे तिकडे, कमलेश दलवी देखील आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. जिग्नेश गोवारी, आणखीन काही प्रेक्षक आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. जतीन परेड आहेत तिकडे, बघा मॅचचा आनंद घेत आहेत. बघा हे प्रेक्षक बसल्यात, कोणी खुर्चीवरती बसलंय, कोणी खाली जमिनीवरती बसलंय, जिकडे त्यांना जागा भेटल्या तिकडे बसलेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. बघा हे प्रेक्षक दर्दी, म्हणूनच ही गर्दी आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. बघा खूप सारे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्व प्रेक्षकांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. बघा आता महत्वाचा षटक हाताळण्यासाठी आलाय राहुल अंधेर, ज्याच्याकडून आशा लागल्या असतील छत्रपती लायन्स या संघाकडून. राहुल यांचा पहिला बॉल, पहिलाच फटका पाहतो पण स्लॉक्सीचा फटका, आणि काय झेल घेतलाय, नक्की झेल घेतलाय का बघूया. पंचांकडे अपील केली जाते, बघा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचवला गेलाय. बघा तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. हाय कोर्टामध्ये हा निर्णय पोहोचवलाय, बघूया तिसरे पंच आपल्याला कळवतील काय घडते काय बिघडते, कारण महत्वाची विकेट आहे विश्वनाथ जाधव यांची. बघा इथे जर विकेट जर मिळाली ना तर मॅच पूर्णपणे टर्न होईल. बघा एक क्रुशल मुवमेंट आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तोय. बघा तिसरे पंच आपला निर्णय तर कळवतील, मात्र आपण पाहतोय थोडीशी चर्चा देखील केली जाते की विश्वनाथ बाद असेल की नसेल. बघा ऑनफिल्ड पंचांनी हा तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवलाय. तिसऱ्या पंच बिझी आहे तिकडे. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय होतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल तोपर्यंत आपण प्रेक्षक पाहूया. प्रेक्षक चोहोय बाजूने सध्या तरी आपल्या प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. बघा चौफेर जर नजर जर फिरवली ना तर आपल्याला प्रेक्षक आणि अप्रेक्षक पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत, म्हणून आपल्याला एवढी गर्दी या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळते. सध्या तरी आपण पाहतो या डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. सध्या आपण पाहतोय चारी अँगलनं हे बघितलं जात आहे. समोरच्या कॅमेराने बघितलं जात आहे, साईड अँगलने बघितलं जात आहे. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. फलंदाज बाद, आउट. बघा बॅट आणि बॉल हलकासा स्पर्श झाला, लिडिंग एज लागलाय. बघा इथे काय घडलं होतं, चेंडूचा टप्पा थोडीशा बॅटच्या अगोदर पडला होता आणि त्यानंतर पाहिलं तर बॅट वरती चेंडू लागला आणि पाहिलं तर सुंदर झेल इथे टिपला गेलाय. बघा ऑन द स्क्रीन हा दाखवला जातोय आपल्या. बघा
ज्या प्रकारे स्वीप करण्याचा प्रयत्न होता विश्वनाथ जाधव याचा. बघा बॅटच्या अगदी जवळ हा बॉलचा टप्पा आलाय. स्वीप करण्याचा आपण पाहतो प्रयत्न आणि बघा खूप चांगलं कॅमेरा वर्क इथे आपल्याला पाहायला मिळालं आणि बघा खूप चांगलं डिसिजन पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. फलंदाज बाद विश्वनाथ जाधव बॅक टू द डगआउट. बिग ब्लो या मॅचची गोल्डन विकेट इथे आलेली आहे. बघा प्रदीप सर इकडे पाहिलं तर बडी मछली जाल में फसी है, कारण विश्वनाथ जाधव यांच्या पहिलाच बॉलवरती विकेट मिळवलाय मिस्टर राहुल अंधेर यांनी. राहुल आले आणि ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. मोठा विकेट इथे, मोठा मासा लागलाय गळाला. पुन्हा एकदा राहुल अंधेर, सिद्धेश गुटे आलेत न्यू बॅटर. यावेळेस बघा ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण पाहतोय अजय तुंबळे यांना एक सिंगल आले. सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते आणि किरण बारात त्यांना स्ट्राईक वरती आणलं जाते, कारण किरण बारात एक आक्रमक फलंदाज आहे. 7 चेंडूमध्ये 18 धावांमध्ये 18 धावांवरती खेळताना पाहतोय आपण किरण बारात यांना. फायनलचा मॅच आहे आणि मोठा मॅच आहे, मोठी खेळी करावी लागेल यावेळेस किरण बारात यांना. यावेळेस बघा पुश केलाय चेंडूला. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये आपण पाहतोय डीप मधून फिल्डर आलेत. चांगले क्षेत्ररक्षण सिंगल वरती थांबावं लागते इथे या बॉलवर सुद्धा. बघा राहुल यांचे 3 चेंडूचा खेळ इकडे प्रदीप सर संपलेला आहे. 3 चेंडूमध्ये महत्वाची विकेट मिळवलाय आणि 2 धावा फक्त खर्च केल्यात. बघा आयकॉन खेळाडू आहे राहुल अंधेर आणि आयकॉनिक कामगिरी त्याच्याकडून राहिलेली आहे छत्रपती लायन्स या संघाकरता. बघा ऑन साईडला फटका ते खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय बॉर्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. यस थँक्यू डीजे. बघा स्वीपचा फटका खेळला होता बॅटर सिद्धेश गुटे यांनी. बघा फक्त बॉलला पिक केलंय आणि सरळ स्टँड मध्ये पाठवलंय. अप्रतिम टायमिंगचा फटका आपण पाहिला आपण सिद्धेश घुटे यांच्या बॅट मधून. षटकार आलाय राहुल अंधेरवरती आक्रमण केलंय. यावेळेस बघा लोअर फुलटस बॉल पुल केलाय बायटक स्ट्रोक. चेंडूला सरळ पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट षटकार. 6 फॉलिंग स्वीपचा फटका अद्यावत केलेला बॅटर सिद्धेश गुटे याने चेंडूला पाठवलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार येतोय सिद्धेश याच्या बॅट मधनं. कृष्णा सातपुते याच्या स्टाईल मध्ये हा फटका नक्कीच अद्यावत केलेला आहे स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बघा आक्रमण केलं आहे लगातार 2 षटकार आलेत. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. बघा पहिले 3 चेंडू प्रदीप सर चांगले हाताळले होते, परंतु 2 चेंडू 2 मोठे फटके आलेत सिद्धेश गुटे यांच्या बॅट मधून. यावेळेस बघा दबाव, आता प्रेशराईज केलं जात आहे राहुल अंधेर यांना. बघा 2 षटकार लागल्यानंतर प्रदीप सर पाहिलं तर प्रेशर राहुल अंधेर वरती आहे. नक्कीच प्रेशर आहे. बघा विश्वनाथ तर आऊट झालाय, मात्र सिद्धेश घुटे आणि किरण बारात इथे खूप चांगली कामगिरी करत असताना आपण बघतो षटकार आल्यानंतर आपण खेळाडू कक्षामध्ये जर बघितला तर जल्लोष पाहायला मिळाला होता आपल्याला. इथे बघा मस्त टायमिंग झालाय. इथे महेश मोहिते येत आहेत चेंडूच्या खाली आणि बघा झेल कंप्लीट केलाय आणि आता सिद्धेश घुटे याला तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं छत्रपती लायन्स टीम. दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची, लक्षात घ्या. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 49. 49 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. लक्षात घ्या तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे.
थोडीशी आपण घाई करायची. नवीन बॅटर उमेश भुरे इन होतोय. उमेश भुरे तो उमेश भुरे यांच्यावरती नक्कीच नजरा असतील, कारण पाहतोय आपण उमेश भुरे यांनी कालच्या दिवसामध्ये बॅटिंग एवढी चांगली झाली नव्हती उमेश भुरे यांची, परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. परंतु पाहतोय आपण नवीन गोलंदाज परेश जाधव, नायगाववरून बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय आज APL मध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु थोडीशी खराब सुद्धा गोलंदाजी राहिली होती मागच्या मॅचमध्ये. परंतु आता पाहतोय स्वतःला सिद्ध करत असेल तर आता स्वतःला सिद्ध करण्याची हीच मोठी संधी आहे, कारण समोरचा बॅटर सुद्धा आक्रमक फलंदाज आहे किरण बारात. पहिलाच रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय, सक्सेसफुली चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार 4. धन्यवाद विजय. अगदी जर पाहिला तर कॉन्फिडेन्शियल शॉट अद्यावत केलेला आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका आपण पाहिला. किरण बारा त्याच्या बॅटमधनं चेंडूला पाठवलेला डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. बघा सर, इथे पाहायला गेलं तर 2 मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत, आणि मित्रामध्ये बॅटल चालू आहे. कोण कोणाला किती चौकार मारतो की कोण कोणाची विकेट घेतोय. यावेळी पुन्हा एकदा बघा फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय बॅटर किरण बाराद यांनी. पुश केलंय आणि खुश केलंय. धावसंख्या पाहता आपण पुढे सरकले जाऊन पोहोचते 54. सेन्सिबल बॅटर आहे, त्याचं विकेटवर राहणं गरजेचं आहे. संघाचा देखील कर्णधार आहे नक्कीच. आता मात्र जबरदस्त बॅटिंग करतो मॅचने शॉट मध्ये किरण बारात. यावेळेस उमेश भुरे होते न्यू बॅटर. आपण पाहतोय प्रेशर आहे उमेशवर सुद्धा, कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा बॅटिंग झाली नव्हती उमेश यांच्याकडून. प्रदीप सर बघा रिसेंट फॉर्म जर आपण बघितला उमेश भुरे याचा तेवढा चांगला राहिलेला नाहीये. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय, दुसऱ्या मॅच मध्ये, तिसऱ्या मॅच मध्ये सिंगल डिजिट मध्ये त्याने धावा बनवल्यात. डबल फिगर मध्ये तो गेलाच नाहीये आणि त्याचं प्रेशर आता त्याच्यावरती जाणवतंय आपल्याला. पुन्हा एकदा परेश हाफ ट्रॅकर होता, फटका चांगला इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून सरळ चेंडूला पाठवलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. 6 धावा षटकार. जबरदस्त शॉट. धन्यवाद डिव्हिजेक. डेबॅक वर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलेला आहे उमेश भुरे या बॅटरने. संघाची धावसंख्या 60 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. षटकार आलाय परेश यांच्या गोलंदाजीवर षटकार आलाय. यावेळेस बघा खाली टाकला होता, पूर्णपणे बॅटरला ब्लॉक करून ठेवलं होतं, परंतु बॅटर सुद्धा थोडासा हुशार होता. त्यांनी फक्त आणि फक्त दिशाण्याचं काम केलं आणि सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. बघा मोठा फटका आला त्यांच्यावर सिंगल. हे सेन्सिबल क्रिकेट इकडे खेळलं जाते दोन्ही बॅटरकडून. दोन्ही बॅटर टेक्निकल बॅटर आहेत. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कामगिरी दोघांच्या माध्यमातून चालू आहे आपल्या संघाकरता. परेश यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला, सक्सेसफुली चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. मिलेंगे रन 4 तो होगा बेडा पार. भूता करेल ना बायकोची माझी नजर सडेल, आमच्यावर कोणी भूता करेल ना बायकोची माझी नजर धन्यवाद सडेल. विजय. अतिशय सुरेख बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये किरण बारात. त्याच्या माध्यमातून अप्रतिम फटकेबाजी चालू आहे. 28 अंकावरती खेळत आहे. नक्कीच रिव्हर्स स्वीपचा फटका अद्यावत केला होता मागील बॉलवरती. चेंडूला पाठवलं होतं डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत या खेळाडूने. किरण बारात नक्कीच एक्सपिरियन्स खेळाडू आहे या टीम 94 कामन संघाचा. चला शतरक्षण लावून घ्यायचंय. चला शतरक्षण त्वरित लावून घ्यायचंय. दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायचे, लक्षात घ्या. इथे आपण पाहतो या किरण बारात टीम 94 संघाचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन नॉक इथे खेळत असताना पाहतोय. विश्वनाथ जाधव हा लवकर बाद झाल्यानंतर जिम्मेदारी त्यांनी उचलली आपल्या खांद्यावरती. बघा या अगोदरच्या आपण मॅचेस जर बघितलं तर जास्ती चांगली कामगिरी करू शकला नव्हता. पहिला मॅच 16 धावा. उमेश भुरे बॅटिंग मार्क वरती. विशाल येतोय न्यू बॉलर शेवटचा षटक हाताळण्यासाठी. यावेळेस पहिला चेंडू स्विंग अँड मिस. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय.
बघा प्रदीप सर, किरण यांना मी लहानपासून ओळखतोय, कारण किरण यांचं करिअर चालू झालं होतं अंडरम पासून आणि अंडरम नंतर सातत्याने अंडरम क्रिकेट खेळून स्वतःला सिद्ध करून आता ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव उंचावलंय आणि मोठ्या मोठ्या संघातून त्यांची वळणी लागली जाते आणि याच कारणासाठी किरण हा जाणला जातोय. परंतु दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण मिस्टामिंग झालं उमेश बुरे आणि यष्टांच्या मध्ये आपण पाहतोय सुंदर झेल अनिकेत बुमटे यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. फलंदाज बाद. बघा धावसंख्या झालेली आहे 65. विशाल कांबडी याला स्लॉगर मध्ये आणलं गेलंय. बघा विकेट्स घेण्यासाठी विशाल याला इथे बोलवलं गेलं. विकेट टेकर आहे विशाल. आपण पाहतोय की खूप चांगला शेड्यू त्याने टाकलाय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आणि पाहतोय एक विकेटच्या मागे चांगला झेल इथे पकडला गेलाय. नव्याने फलंदाज प्रदीप येतोय, प्रदीप जाबर. पार्टनरशिप तोडण्याचं कार्य केलेलं आहे यावेळेस विशाल कांबडी या बॉलरने. अप्रतिम बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत या डेथ ओव्हर मध्ये. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे हा बॉलर मिस्टर विशाल कांबडी. बघा नक्कीच डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे, परंतु आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जास्तीत जास्त किरण यांना स्ट्राईक वरती आणायचं काम आता बॅटर प्रदीप जाबर यांना करावं लागेल. दरम्यान पुढचा बॉल यावेळेस उडवलाय, बॉलला सरळ पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट, षटकार 6. बघा प्रदीप म्हणतोय की मी देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवतोय आणि ते दाखवून देखील देतोय. चेंडूला सरळ त्याने पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता या षटकाराने धावसंख्या आता 71 या आकड्यावरती. यावेळेस बघा गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडंसं चेंडूचा टप्पा पाहिला तर थोडंसं पुढे ठेवलं होतं प्रदीप सर, त्यामुळे पूर्णपणे बॅटर बीट झाला होता. परंतु लेगबायच्या रूपामध्ये आपण पाहतोय एक सिंगल धाव इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. यातून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो आपण 72, म्हणजे डेंजर झोन मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 1 ते 2 मोठे फटके येणे गरजेचं आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल, या 2 बॉलवरती नक्कीच मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळी पाहतो आपण मिस्टामिक स्ट्रोक होता, चेंडू जातोय स्टंपच्या मागे निघून जात होता आणि अनिकेत भुमटे याचा काय प्रेझेन्स ऑफ माइंड आपण पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. बघा बॅट आणि बॉल चांगला संपर्क झाला नव्हता. चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये तिकडे निघून गेला होता. अनिकेत याने आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आपल्या संघासाठी 2 धावा त्याने वाचवल्यात. धावसंख्या आता 74. बघा टीम 94 कॉमन खेळतोय. 74 हा धावफलकावरती लागलाय. शेवटचा एक बॉल बाकी. शेवटचा बॉल स्लॉट मध्ये, बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावा, षटकार. धावसंख्या 80 वर पोहोचली गेलेली आहे आणि 81 धावांचं लक्ष्य असेल. बघा इथे 80 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत आणि 81 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलं आहे. म्हणजे इथे राहुल अंधेर आणि महेश मोहिते यांच्यावरती नक्कीच नजरा घडले असतील छत्रपती लायन्स संघाच्या. तर आदरणीय सन्मान्य मान्यवर कक्ष आपण या ठिकाणी दर्शवतोय आणि ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य आपल्यासाठी दिलं ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. या आयोजनासाठी आदरणीय सन्मान्य सौभाग्यवती जोशनाताई शरद बगले, विद्यमान नगरसेविका वसई-विरार शहर महानगरपालिका वार्ड क्रमांक 27 यांच्या माध्यमातून आपल्याला रुपये 1 लाख रुपयाची आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे या आयोजनासाठी आदिवासी प्रीमियर लीग 2026 साठी. तर आपण पाहतोय आपल्या मान्यवर कक्षमध्ये दर्शवलं जातोय आदरणीय सन्मान्य हेमंतदादा सुतार फाल्कन फायटर्सच्या संघाचे संघ मालक आहेत. त्यानंतर ओमसाई 444 नागले संघाचे संघ मालक परेड या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर जय श्रीराम कामन या संघाचे संघ मालक आपण पाहतोय ते म्हणजेच प्रवीणदादा गुप्ता. त्यानंतर आपण पाहू शकता ते म्हणजेच ॲडव्होकेट दिनेशभाई मात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला रुपये रोख रक्कम 5,000 रुपयाची भरीव देणगी आलेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मुलाचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम आपल्याला लाभली गेली ते सन्मान्य श्री हजरतजी शेख साहेब. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या आयोजनासाठी रुपये रोख रक्कम 1 लाख रुपये भरीव देणगी ज्यांच्या माध्यमातून दिली गेली त्या जोशनाताई विद्यमान नगरसेविका. त्यानंतर दीपाताई विद्यमान नगरसेविका वार्ड क्रमांक 27च्या या सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर शरदजी बगले दादांचं या ठिकाणी आपण पाहतोय ही मुद्रा आपल्याला बघायला मिळते नक्कीच. त्यानंतर सन्मान्य श्री रत्नाकरजी सावंत साहेब
हे सुद्धा आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य रुपये रोख रक्कम 10,000 या ठिकाणी लाभले गेले आपल्याला. त्यानंतर आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य रमेशजी विरारकर यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. ते सुद्धा आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतात. त्यानंतर विनोदजी गवी साहेबांना आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या आयोजनासाठी रुपये रोख रक्कम 5,000 रुपये आपल्याला देणगी दिली गेली आणि ते एका संघाचे मालक सुद्धा आहेत, रुद्राक्ष स्पोर्ट्स या संघाचे. त्यानंतर आपण पाहतोय हेमराजदादा भोईर, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आयोजनासाठी मोलाचं सहकार्य लाभलं गेलं. रुपये रोख रक्कम 5,000 रुपये हे लाभले गेले. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. तसेच ते विद्यमान उपसरपंच आहेत चंद्रपडा ग्रामपंचायतीचे. त्यानंतर विद्यमान सरपंच आहेत आपल्या चंद्रपडा ग्रामपंचायतीचे, ते म्हणजेच दिनेशजी काटेला साहेब. यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य हे आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांचे सुद्धा आपण नक्कीच खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी सेकंड रो मध्ये आपल्याला पाहायला मिळतात सन्मान्य श्री बाबूदादा धुमाल, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांनी स्वतःहून आम्हाला सांगितलं की आम्ही प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी एक कोल्ड्रिंक नक्कीच, जेवढ्या मॅचेस होतील त्यांच्यासाठी सर्वांसाठी मॅन ऑफ द मॅच एक कोल्ड्रिंक 2.25 लिटरचा थम्सअप त्या ठिकाणी दिला गेला. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच या ठिकाणी भरतजी बगली, जे शरदजी बगली यांचे बंधू आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मुलाचं आर्थिक सहकार्य हे लाभलेलं आहे. नगरसेविका मॅडमचे ते कुटुंब सदस्य आहेत. त्यानंतर आपण बघितलं तर सर्व सहकारी आपल्याला बघायला मिळतात. तर जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये, ऐकूया सुंदर असा रनिंग कॉमेंट्री. खूप खूप धन्यवाद सागर. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. जसं म्हणतायत ना कि बंदे हम है उसके हम पे किसका जोर, उम्मीदों की किरण निकली है चारों ओर, इरादे है फौलादी हिम्मत है हर कदम, आज इस मैदान में इतिहास लिखने चले हैं हम. अभी आदिवासी प्रीमियर लीग मेगा फायनलचा मुकाबला मित्रांनो पाहतो डोळ्याच्या समोर. पहिल्या इनिंग मध्ये आल्यात 80, दुसऱ्या इनिंग मध्ये करायच्या 81. आता झाली आहे सुरुवात. पहिला बॉल हवेत, फिल्डर दूर गॅपमध्ये आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं रवाना केलाय. पाहतोय दुसरा इनिंगची सुरुवात झाली आहे चौकाराने. काय जबरदस्त आपण पाहिलं तर मग सुरुवात होताना पाहायला मिळालंय आणि अशीच सुरुवातची अपेक्षा आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर देखील आम्हाला सांगतायत. पुन्हा एकदा इनसाइड आउट, क्लास आहे. ओहो, परंतु थोडस आपण पाहिलं तर झिमा झाला, चेंडू स्लो झाला आणि ओमकार इलिम मात्र आपण पाहिलं तर तिकडे पोहोचले. फोर्स केलं होतं, जास्त ताकद नाहीये तर गॅप शोधला होता. इनसाइड आउट फटका मात्र कन्वर्ट केला. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर मग आउटफील्ड मध्ये थोडासा चेंडू थांबला देखील. विश्वनाथ जाधव अगेन्स्ट महेश मोहिते असा कॉम्पिटिशन. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बघा 81 धावांचा पाठलाग जर तुम्हाला पूर्ण करायचा आहे तर मग चांगला इंटेंट दर्शवावा लागेल. या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्या आदिवासी प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून प्रकाश सोमडा आपण जे निवडले गेले होते ते नक्कीच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो. या वेळेला दोन्ही संघांसाठी देखील शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. श्री गणेश जाबरपाडा या संघांच्या माध्यमातून देखील विश्वनाथ जाधव आपण बघितलं तर ज्याप्रमाणे त्यांनी या IPL मध्ये आपली छाप सोडले ना, बॅट असो की बॉल, प्रत्येक आपण पाहिलं तर मॅच मध्ये हवी झालाय. परंतु असा एकमेव मॅच आपल्याला पाहायला मिळाला जो हा की थोडासा कमी पडला बॅटिंग मध्ये. हो, सरप्राईज डिलिव्हरी आपण पाहतोय. फलंदाजाला आपण पाहिलं तर सरप्राईज केलं होतं. महेशला फटका खेळायचा होता फाईनला, परंतु गेला गली क्षेत्रामध्ये. लेग बायचा इशारा मात्र तिथे मिळतोय. एक्स्ट्रा रन्स मिळेल 7 च्या दिशेने मात्र आपण पाहिलं तर धाव फलक पोहोचले. बघा पहिल्या बॉलवर चौकार, परंतु त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक साधलाय. चांगली लाईन लेन आणि नियंत्रण ठेवलं. राहुल अंधेर पाहतो या वेळेला. या दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्यांदा स्ट्राईक एंडकडे आणि पहिला चेंडू वेस्ट करत असताना
फटका तर त्यांना खेळायचा होता चांगला, परंतु खेळता आला नाहीये. विश्वनाथचा स्मेल पाहतोय, पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर आपण पाहिलं की 7 धाबा. आपण पाहिलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये, आणि आपण बघितलं तर मग भारत देशाच्या बाहेर जाऊन सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळणारा खेळाडू म्हणजेच विश्वनाथ जाधव, त्याच्या नावी आपण जर बघितलं तर मग वैयक्तिक कामगिरी करत असताना 4 4 व्हीलर्स 3 माफ करा की 4 व्हीलर्स 1 आहे आणि 4 बाईक्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो हा कारनामा त्यांनी केलाय. या ठिकाणी सूचना, ऑफिशियल सूचना अध्यक्षांच्या माध्यमातून आलेल्या आहे. जे जे आपले वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असतील, खेळाडू असतील, संघांचे मेंबर असतील, त्यांना सर्वांना विनंती, ही मॅच झाल्याच्या नंतर खुर्च्या घेऊन जरा या ठिकाणी आपण पोचायचं आहे. बघा, एकमेका सहाय्य करू याच पद्धतीने आपण टुर्नामेंट आयोजित केलेली आहे आणि आपल्याला विनंती आहे की खुर्च्या मॅच झाल्याच्या नंतर आपण घेऊन मंचासमोर यायचं आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. बघा, विश्वनाथ जाधवची आपण चर्चा करत होतो कारण की 4 बाईक्स, एक 4 व्हीलर जी सुप्रीमियम मध्ये त्याने पटकावली गेली होती, परंतु का पटकावले त्याचं उदाहरण त्याने या IPL मध्ये पेश केलंय. या वेळेला पाहतोय आपण स्वागत केलंय, ज्या वेळेला म्हटलं जातंय ना माचीसने पेटवली जाते तिला म्हणतात आग, आणि जो मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकतोय तो म्हणजे छत्रपती लायन संघाचा डाण्या वाघ. क्या बेहतरीन शॉट केला, बल्ले और गेंद के बीच क्या बेहतरीन संपर्क देखने को मिला. लाजवाब सुरुवात इस ओव्हर की भी होती हुई, आणि याही ओव्हरची सुरुवात आपण पाहिली तर मग षटकाराच्या सहाय्याने मात्र आपण पाहिले केली जाते. स्वागत तर प्रत्येक गोलंदाजाचं तर असंच करावं लागेल. या वेळेला आपण पाहू शकतो की त्यांना माहिती आहे या APL ला आपण पाहिलं तर मग जिंकायचं आहे तर जिद्द असायला हवी, आणि जसं म्हणतात ना की ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, म्हणतला विचार मुळीच मोडू नका, पावले पावले येथील कठीण प्रसंग. मात्र क्रिकेटच्या पटलावर शेवटच्या बॉल पर्यंत हार मात्र मुळीच मानू नका, आणि तो मात्र विचार मात्र पॉझिटिव्ह असायला हवा. ओहो, यावेळेला आपण पाहू शकतोय मग थोडीशी संधी निर्माण झाली होती, परंतु संधी साधण्याचा प्रयत्न फलकावर आपण पाहिलं तर 1.2 चेंडूचा 15 झाल्यात. महेश आपण पाहिलं तर मग 5 मध्ये 6, राहुल 3 मध्ये 8, 22 चेंडू 66 धावा. समोर टाकलेला चेंडू पाहतोय आपण, बिग ब्लास्ट करण्याचा मनसुबा, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात किरण बारात. बघा, या मॅच मध्ये विश्वनाथ कमी पडले, परंतु त्याची कमी मात्र आपण पाहिलं तर किरणने भरून काढली. काय जबरदस्त एक अँकर इनिंग त्यांनी पेश केले. इथे आपण पाहिले तर मग प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला एकतर 2 बाउंड्री शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा बॉल पाहिला आपण तर भरपूर व्हाईट लाईनच्या दिशेने जाऊन मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच राकेश राऊत सरांनी सांगितलं की हा दिशाहीन आहे, इथे एक्स्ट्रा मिळेल. धावसंख्या आपण पाहिली पुढे सरकताना 17च्या घरामध्ये 21 चेंडू आणि 64 धावा. एक मोठा ओव्हर शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल छत्रपती लायन्स टीमला. सरळ बॅटने या वेळेला मात्र आपण पाहिलंय फटका चांगला, टायमिंग कमाल, बेमिसाल, आणि मैदानाच्या आतमध्ये राहुल अंदर करतोय षटकाराच्या साहाय्याने धमाल. आमच्यावर कोणी पूजा करेल ना नवऱ्याची माझी नजर चढेल, आमच्यावर कोणी पूजा करेल ना नवऱ्याची माझी नजर चढेल. षटकार मात्र ठोकला. सिद्धेश या गोलंदाजाला आतापर्यंत टार्गेट केलंय. ज्याप्रमाणे राहुल अंदर धाव फलक 23च्या घरामध्ये 20 चेंडू आणि 58 धाव्यांची गरज, धाव संख्या 23 वर पोहोचली आहे. आणि आता ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय राहुलने देखील इरादा दर्शवलाय की आम्ही देखील ही APL गाजवण्यासाठी आलोय. पुन्हा एकदा पाहतोय काय झगामगा झगामगा झगामगा, आणि राहुल ठोकतोय या वेळेला छक्का. आज जबरदस्त आपण पाहिलं तर आता राहुलने मात्र आपण पाहिलं तर दर्शवलं गेलंय. राहुल मात्र आपण पाहिलं तर हे नाव नाहीये तर छत्रपती लायन संघाने मात्र निवडलेला
ब्रँड आहे ब्रँड, आणि तो पेश केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. बघा राहुल यांनी ते मॅच बनवलाय जयेश, काय फ्लो मध्ये आला आणि आपण पाहतोय षटकारांची आतिषबाजी त्यांनी केलेली आहे. 19 बॉल मध्ये 52 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं हलक्या हाताने इनफिल्डच्या वरून फटका चांगला, पुन्हा एकदा खाली क्षेत्र, परंतु क्या बात आहे, त्याही पेक्षा आपण पाहिलं तर जबरदस्त फिल्डिंग मयूर बाबर. पाहिलं आपण तर ज्याप्रमाणे मयूर बाबरला देखील या टीम 90 संघामध्ये मोठं योगदान देताना खास करून गेम चेंजिंग बॉलिंग त्याने केले, परंतु आता बघा काय जबरदस्त सुपर एफर्ट पाहिलं फिल्डिंग, कारण की बाउंड्री ऑलमोस्ट धावा 2 वाचवल्या. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रदीप 31. बघा राहुल याने खूप चांगली सुरुवात केलेली आहे. 6 बॉलमध्ये त्याने 22 धावा बनवल्यात. महेश मोहिते याने 6 बॉलमध्ये 7 धावा बनवल्यात. 31 धावा या धावफलकावरती लागल्यात. सध्याचा आपण रन रेट जर बघितला 15.50 पाहायला मिळतोय आणि रिक्वायर्ड रन रेट 16.67 आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल आणि 50 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. डेफिनेटली 18 चेंडू आणि 50 धावा. जयेश तुम्हाला थोडंसं थांबवतो, एक सूचना महत्त्वाची आहे अध्यक्षांच्या माध्यमातून. जे आपले 16 स्पॉन्सर्स होते, 16 संघ मालक होते, त्यांनी कुठेही जाऊ नका. या ठिकाणी आपल्याला बक्षीस समारंभ जेव्हा होईल तेव्हा या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहणं गरजेचं आहे. आपल्याला विनंती आहे की त्यावेळेस आपण उपस्थित राहावं. 16 संघ मालक. 18 चेंडू 50 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. तसं म्हणतात ना की हालात कैसे भी हो बहादूर रोया नहीं करते और जिनके सीने में जुनून हो वो हिम्मत खोया नहीं करते. 18-50 मॅच रोमहर्षक होणार. निलेश बांद्रे बॉलिंग ट्रॅक वर पाहतोय आपण. काम ज्याप्रमाणे टीम 94 कामन संघामध्ये आपण पाहिलं तर मग सेकंड आयकॉन म्हणून त्याची देखील निवड झाली आहे, परंतु बघा बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर मग तितकं अपेक्षित नाहीये, परंतु योग्य त्या क्षणाला बॉलिंग मध्ये विकेट त्याने मिळवून दिलेत. आणि सध्या आपण पाहिलं तर हा स्पेल मात्र मी तर म्हणेन की त्यांचा एक महत्वपूर्ण असेल, कारण की फायनलच्या मॅच मधला स्पेल. महेश मोहिते सरळ बॅटने चेंडूला मात्र खेळला गेलाय कव्हर क्षेत्रामध्ये. मयूर बाबर पुन्हा एकदा फेम मध्ये. मयूरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाचा दर्जा, बॉलिंगचा दर्जा A1 क्वालिटी झालेला आहे टीम 94 संघासाठी. 16 चेंडू आणि 49 धावा अजून देखील जिंकण्यासाठी हव्या आहेत. 16 मध्ये 49 धावसंख्या आपण पाहिली तर मग 32 वर पोहोचलेली आहे. अजून देखील म्हटलं जाते ना की इतिहास लिखने के लिए कलम की नहीं तो हौसलों की जरूरत होती है, आणि या वेळेला हौसले तर मात्र राहुल अंदरचे बुलंद आहेत. सध्या तरी आपण बघितलं तर मग राहुल अंदरकडे पिंटादादांचं देखील लक्ष असेल, कारण की मग KPL मध्ये त्यांचा हा आयकॉन खेळाडू आहे. बघा सध्या तरी एका बाजूनी महेश मोहिते आयकॉनिक आपण पाहतोय अँकर इनिंग खेळत असताना. ये लगा सुपर सेमी ऊपर APL वाला सिक्सर 6. थँक्यू डीजे. बघा महेश मोहित्याने काय केलंय, फक्त स्ट्राईक रोटेट केलेली आहे. राहुल याला स्ट्राईक वरती आणलाय. राहुल स्ट्राईक वरती आला आणि त्याने चेंडूला सरळ प्रेक्षकांच्या भेटीला पाठवला. 6. डेफिनेटली जैसे कहा जाता है ना कि पसीने के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो लोग किया करते हैं मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. आणि स्वप्न पूर्ण करायचं आहे. षटकार टोकला गेला. धावसंख्या वाढली 38. 15 चेंडू आणि 43 धावा. एका बाजूने टीम 94 कामन तर दुसऱ्या बाजूने छत्रपती लायन्स आपण पाहिलं. एका बाजूने HS एंटरप्राइजेस आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूने पुष्पराज म्हात्रे. याही वेळेला आपण पाहिलं तर चेंडूला हाफवालीवर घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न झाला. बॅटरचा 2 धावा जोडल्या जातात. बघा थोडासा मिस्टेक झाला तिकडे सचिन जाधव कडनं, कारण पहिल्या अटॅकमध्ये त्याने चेंडू फील्ड केला असता कदाचित 1 धाव मिळाली असती. मात्र 2 धावा घेण्यात यश मिळाले राहुल आणि महेश मोहिते याला. बघा चांगली पार्टनरशिप झालेली आहे 40 धावांची. आता 14 बॉलमध्ये 41 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. एका बाजूने राहुल अंधेर आयकॉनिक पारी खेळत असताना तर महेश मोहिते अँकर इनिंग खेळत असताना.
हो, यावेळेस आपण पाहिला प्ले अँड मिस आपण पाहू शकतोय. एक चांगला स्पेल निलेश मात्र इथे फेकताना पाहायला मिळतात की थोडंसं एक मात्र आपण बघितलं की षटकार पडला गेलाय, परंतु थोडंसं नियंत्रण म्हणजे जो मोमेंटम आहे ना तोडण्याचं कार्य डॉट चेंडू करतात आणि ते डॉट चेंडू मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत फेकलेत निलेशने 13 चेंडू आणि 41 धावा. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. बॉडीचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला, हलकासा इनकटर होणारा चेंडू पाहतोय आपण. विविधता ही दर्शवली गेली आहे आणि कमबॅक छान केलं निलेशने. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग एक षटकार पडला, परंतु त्यानंतर देखील आपण पाहिलं फक्त धावा किती खर्च केल्या. तर ज्याने आपण पाहिलं तर एक षटकार, एक दुहेरी आणि एक सिंगल, टोटल 9 धावा हे त्यांनी खर्च केल्या. 12 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग ट्विस्ट निर्माण आहे, कारण की दोन्ही बॅटर सेट आहे म्हणजे इथे आपण बघितलं तर मॅच मध्ये वेट मात्र नक्कीच आपण पाहिलं कोण करेल आणि नक्कीच मॅचला मात्र आपण पाहिलं तर कोण जिंकेल. आणि APL आपण पाहिलं तर 2026 चा हा क्लॅश ऑफ द टायटलचा पुरस्कार कोण आपल्या नावावर करेल. बघा सध्या कंपॅरिझन जर आपण बघितलं, टीम 94 या संघाच्या 49 होत्या. इथे आपण पाहतो 40 धावा या छत्रपती लायन्स या संघाच्या पाहायला मिळत आहेत. आपण कालच्या दिवसामध्ये एक सामना बघितला होता, इशिका स्पोर्ट्स आणि टीम 94 कामन, आणि आपण पाहतो विशाल इंगले 2 षटकामध्ये 41 धाव्यांची आवश्यकता होती आणि अवघ्या 6 धावेने इशिका स्पोर्ट्स हा संघ पराभूत झाला होता. म्हणजे होऊ शकतात जयेश, डेफिनेटली आपण बघितलं तर होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला तो मात्र संघर्ष करावा लागेल. जसं म्हटलं जातंय ना की स्वप्न मोठी ठेवायची असतील तर मेहनत तितकीच करावी लागते, कारण की यश कोणाला सहजच मिळत नाहीये मित्रांनो. त्याच्यासाठी मनामध्ये जिद्द जपवावी लागते, जिद्द जपवावी लागेल. आता कामण्यांकडनं मारा करताना पाहायला मिळतील मयूर बाबर, गेम चेंजर खेळाडू राहिलेत मयूर या APL मध्ये. समोर महेश, 12 चेंडू 41 धावा. हा बॉल सोडून दिलाय, पंचांनी सांगितलं दिशाहीन आहे. पाहिलं आपण तर मग एका धावेचं प्रेशर कमी होईल. 12 चेंडू आणि 40 धावा. पाहतोय आपण मुकाबला हाय व्होल्टेज मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळेल का. हा ओव्हर मात्र सांगून जाईल की हा मॅच कोणत्या दिशेने जाणार आहे. महेश तयार, बॉलर तयार. हा पाहतोय चेंडू पुन्हा एकदा पाहिलंय आपण, लगातार 2 वाईट चेंडू येताना पाहायला मिळतात. जसा म्हटलं जात है ना कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में अपनी टीम के साथ खड़ा वही होता है सबसे बड़ा. अब कौन बड़ा, बल्लेबाज बड़ा या गेंदबाज बड़ा. सध्या आपल्याला आपण पाहतोय मयूरवरती प्रेशर येताना दिसतोय. बघा मी थोडस पंचांना देखील सांगेन की जे मैदानाच्या आतमध्ये श्वान आलेत ना, थोडस त्यांना मैदानाच्या दूर केलं तर बरं होईल, कारण की एखादा चेंडू जर तिथे अडला तर मग थोडस नुकसान देखील होऊ शकतोय. बघा थोडासा ब्रेक येतोय. आपण पाहतोय जयेश की मयूरवरती थोडंसं फायनलचं प्रेशर दिसतोय. या अगोदर त्यांनी चांगली बॉलिंग केलंय, मात्र थोडासा प्रेशर मध्ये येताना दिसतोय. 12 बॉल 39 धाव्यांची आवश्यकता, 12 चेंडू 39 धावा. बघा इथे आपण पाहू शकतोय एक धाव कंप्लीट केलंय. आमच्यापर्यंत नुकतीच एक न्यूज मिळाले, वैभव तुम्ही आणि दिले की राहुलने जर हा सामना जिंकवला तर जतीनजी देवलीकर SK स्पोर्ट्सचे मालक त्यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालंय की ब्रँड अँबॅसेडरची मात्र बॅट मात्र त्यांना गिफ्ट जी न्यू वाली दिली जाईल. हे पारितोषिक राहुल अंधेरसाठी देखील आहे SK स्पोर्ट्सच्या माध्यमातून. प्रेशर आहे इथे आपण पाहिलं तर मग मॅच मात्र आपण पाहिलं तर त्या दिशेने जाताना पाहायला मिळतंय का पाहूया. हो यावेळेस आपण पाहू शकतो एक सटीक लाईन मात्र पकडली जाते गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. बघा सुरुवातीला दिशा बदलली होती, परंतु आता चांगल्या टप्प्यावर चेंडूच्या हाताळणी केली. परफेक्ट ऑफ साइड यॉर्कर, 10 चेंडू 38 धावा. बघा मयूर ही लाईन शोधत होता आणि अखेरीस त्याला ती लाईन मिळालंय. एक अचूक टप्प्यावर त्यांनी बॉल टाकलाय. मयूर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉर फुल टॉस ड्राईव्ह केला जातोय.
इथे आपण पाहिलं तर मग एक धाव मिळाले, परंतु एका धाव्याने थोडंसं आपण पाहिलं तर मग चेसिंग करणाऱ्या टीमवर प्रेशर वाढेल. सिंगल म्हटले जाते ना की कड़ी है, म्हणून तर म्हटलं जाते ना की कड़ी से कड़ी जोड़ दो तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती है. 9 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज आता हा मॅच जिंकण्यासाठी. महेश मोहिते साठी ऑफस्टमच्या बाहेर, बॅटचा फ्लो हवेत होता, प्रॉपर टायमिंग नाहीये. सचिन पाटला करतात चेंडूचा आणि मात्र चेंडूला थांबवलं जाईल. सिंगलच नाही तर मग आपण पाहिलं तर सिंगलच घेतली डेफिनेटली महेश यांनी आणि स्ट्राईक दिली आता आपण पाहिली तर मग राहुलला 8 मध्ये 36. बघा वैभव आणि प्रदीप जर आपण बघितलं की या 2 चेंडूवर 2 चांगले फटके या मॅच मध्ये यायला हवेत. हे जे टार्गेट आहे ना तेवढं सोपंही नाहीये आणि तेवढं कठीणही नाहीये. उलटा चेंडू पाहतोय यावेळेला प्रहार आणि हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पार 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 पाहायला मिळतोय. मोक्याच्या क्षणी ठोकलेला राहुलला चौकार. बघा हा चौकार संजीवनी देणारा ठरतो या ओव्हर मध्ये, कारण या षटकात मोठा फटका आला नव्हता आणि अखेरीस एक मोठा फटका इथे राहुलच्या बॅट मध्ये आलेला आहे. 7 बॉल आणि आता 32 धावा. या बॉल वरती देखील एखादा मोठा फटका येणं फार अनिवार्य आहे. यावेळेला आपण पाहते 7 चेंडू आणि 32 धावांची गरज. हा प्रेशर आहे आणि प्रेशर बॅटरवर प्रेशर बॉलरवर आपण पाहिलं ना तर नक्कीच यावेळेला ते चित्र पाहायला मिळते. राहुल यांना 13 चेंडू मध्ये 35 धावसंख्येवर खेळताना पाहिलंय. महेश 10 मध्ये 10, 7 चेंडू आणि 32 धावांची गरज. पुढील चेंडू पाहतोय पंडा. हो आपल्या झोन मधला चेंडू होता, परंतु मात्र इथे आपण पाहिलं बॉलरने बीट केलं बॅटरला. आलेला हा निर्धाव चेंडू, 6 चेंडू आणि आता 32 धावांची गरज. हा कारनामा इथे केला जाईल का? विचार केला तर होऊ शकतोय, परंतु आपण पाहिलं एका बाजूने विचार करून चालायचं नाहीये, कारण की दुसऱ्या बाजूने बॉलरचा देखील विचार करावा लागेल. कारण की दुसरा संघ देखील आपण पाहिला तर APL हा जिंकण्यासाठी तयार आहे. आता मात्र आपण पाहिलंय ही लढाई आहे, अंतिमच्या 6 चेंडू पर्यंत पोहोचलोय. या लढाईला जिंकेल कोण आणि नक्कीच कोण ठरेल या स्पर्धेचा किंग पाहायला मिळेल. साधारण स्मृती 9192 संघाचे संघ मालक भावेजी बाबर यांचं देखील इथे शुभागमन. इट्स अ हँडसम व्हेरी डायनामिक पर्सनॅलिटी आणि वेलकम भावेश, आपलं देखील स्वागत. 6 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 32 धावा. टार्गेट थोडंसं कठीण वाटायला लागलंय जयेश. डेफिनेटली आपण पाहिला 6 मध्ये 32, परंतु सांगू शकत नाहीये तसं म्हणतायत ना. ओहो हवेत, परंतु किरण बारात आहेत. यावेळेला नाही करणार इथे चुकी, कारण की आउटफील्डचे एक चांगले खेळाडू आणि महेश मोहिते बॅक टू द पॅव्हलियन. मोठा धक्का इथे आपण पाहिलं. टीम छत्रपती लायन्स टीमला महेश मोहितेला परतावं लागेल. बघा जयेश, महेश यांनी 11 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या. अँकर इनिंग खेळत होता. मला वाटतं महेश याला देखील मोठे फटके खेळायला हवे होते. आपण होते एका बाजूने राहुल अंधेर चांगला अटॅक करत होता, मात्र एका बाजूने महेश मोहिते अँकर इनिंग खेळत होता. तेच कारण पाहतोय की मॅच थोडासा फसला गेलाय, तो म्हणजे छत्रपती लायन्स या संघासाठी. कदाचित ते विकेट आणि या विकेट नंतर 5 चेंडू आणि आता 32 धावा. जरी 5 षटकार आले तरी देखील आपण पाहिलं 30 होतील आणि तेच पाहून आता मात्र तयारी झाली आहे. कुठे झाली आहे नक्की दिसून येईल आणि काय होणार आहे, कारण की सध्या तरी ही ब्लू आर्मी नक्कीच आपण पाहिलं तर मग पडली आहे भारी. 5 मध्ये 32. टीम 94 कामन संघ APL आपण पाहिलं तर नक्कीच गाजवण्याच्या तयारीमध्ये. अजय नवीन बॅटर. हा बॉल पाहिला आपण तर मग थोडासा दिशाहीन पाहतोय. वाईट प्लस मात्र पण पाहिलं तर मग 22, परंतु पंचांनी मात्र शंका दर्शवले तिकडे. जयेश अजूनही मॅच संपलेला नाहीये. जे हवं होतं ते छत्रपती लायन्स या संघाला मिळालंय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. इथे रिव्ह्यू घेतला गेलाय, पाहूया हा रिव्ह्यू किती कामी येईल छत्रपती लायन्स या संघाच्या.
कारण या 2 धावा जर आल्या तर 5 बॉल 30 धावा, 5 षटकार ठोकावे लागतील. डेफिनेटली आपण पाहू शकतो या वेळेला किरण यांच्या देखील चेहऱ्यावर एक स्माईल आली आहे, कारण की या चेंडू नंतर नेमकं काय झालंय. बघा क्रिकेटमध्ये असे मुवमेंट असतात, ते गेम चेंजर असतात. आता आमचे तिसरे अंपायर आशुतोष व्यवहारीकर सर इन ऍक्शन आहेत ऑन स्क्रीन. आणि जयेश आपण जर बघितलं राहुल हा स्ट्राईक वरती आलेला आहे आणि सध्याच्या घडीला राहुल हा इन्फॉर्म दिसतोय. 14 बॉल मध्ये 35 त्याने बनवल्यात. आता 5 बॉल मध्ये 30 बनवेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय का, हा बॉल काय असेल. नक्कीच नक्कीच प्रदीप, हाच तर मोठा मोमेंटम असेल ना, आणि हेच तर क्षण असतात ते मॅचला चेंज करतायत. आपण पाहू शकतो या वेळेला तिसऱ्या अंपायर्स आपण पाहिलं तरी ते इन्व्हॉल्व आहेत, सगळ्यांच्या नजरा आहेत. आणि आपण बघितलं तर मग तिसऱ्या अंपायर्सने आम्हाला सांगितलंय की या वेळेला हा जो बॉल आहे ना तो आहे व्हाईट बॉल म्हणजे 2 धावा. आता 5 बॉल 30, 5 षटकार ठोकावेच लागतील मॅच जिंकण्याकरता. बघा आता 5 चेंडू 30 धावा, प्रत्येक बॉलवर मात्र करावे लागेल विचार, ठोकावे लागतील प्रत्येक बॉलवर. षटकार 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 आणि षटकार. हो या वेळेला मात्र आपण पाहिलंय किरण बारात, क्या बात आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर किरण बारातच मात्र आपण पाहिलाय बोलबाला राहिलाय. बॅटिंग असो की मग फिल्डिंग, आणि त्याच्या माध्यमातून चांगलं योगदान. आणि राहुल अंदर मात्र इथे होतोय बाद. मॅच पाहिली आपण तर मग हा APL आपण पाहिला तर जो पर्व सगळ्यांच्या नजरा आपण पाहिलं तर जवळजवळ ज्याप्रमाणे प्रेक्षक इथे लाभले गेलेत ना, ज्या ज्या विभागामध्ये असोसिएशन पसरलंय. विनंती असेल या ठिकाणी सूचना असेल, ज्यांनी ज्यांनी खुर्च्या इकडे घेऊन गेलेत त्यांनी खुर्च्या इथपर्यंत आणून द्यायची विनंती असेल. आणि आमचे आयोजक जे आहेत असोसिएशनचे सदस्य खेळाडू यांना सुद्धा विनंती असेल की खुर्च्या या ठिकाणी पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. बघा आपण पाहू शकतो प्रेक्षक आज या स्पर्धेला ठाणा असो, विरार असो की नक्कीच भिवंडी असो, सगळ्या विभागातून जोडले गेले. आता आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा मात्र दिला जातोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर मग परेश जाधव बॅटिंग करण्यासाठी आलेत. 4 चेंडू आहेत आणि या 4 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. जयेश अजूनही मॅच संपलेला नाहीये, अजूनही 4 बॉल बाकी आहेत. आणि जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. फुलटा चेंडू आहे, मेजवानी स्वीकारले परेशने, ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 षटकार आलाय. परंतु आपण पाहिलं तर आता पाहिलं 3 आणि 23. ज्या प्रकारे मी तर म्हणेन की या वेळेला जर बॅटिंग करणाऱ्या टीमला कोण वाचवेल तर तो स्वतः गोलंदाज. आणि मला तर वाटत नाही की प्रदीप की गोलंदाज असं काही कार्य करू शकतोय. आणि जयेश आपण भरपूर वेळेला पाहिलं की चमत्कार होतात क्रिकेटमध्ये, इथे देखील होऊ शकतो कदाचित. पुन्हा एकदा सरळ बॅटच्या साहाय्याने फटका, क्या बात आहे. जणू काय निघाली ही बंदूक मधून गोली आणि परेश जाधवची भरले इथे 4 धाब्यांनी झोळी, चौकार. प्रदीप आता आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे परेशची बॅटिंग देखील पाहतोय, परंतु ही बॅटिंग आपण पाहिलं तर सुरुवातीला नक्कीच व्हायला हवी होती, कारण की आता 2 मध्ये 19 धावा आणि त्या थोडा कठीण दिसत आहेत. प्रदीप बघा महेश मोहितेची अँकर इनिंग इथे बघा मस्त टायमिंग झालेला आहे. किरण बारात पुन्हा एकदा फ्रेम मध्ये दिसतोय. किरण पोहोचेल का, नाही बघा पोहोचलेला नाहीये. आपण पाहतोय की आता 18 धावींची आवश्यकता आहे, 1 बॉल बाकी आहे. आपण पाहतोय की महेश मोहिते यांनी अँकर इनिंग केली. मला वाटतं की महेश मोहिते याला देखील मोठे फटके मारायला हवे होते. आपण पाहतोय की 11 बॉलमध्ये त्यांनी 10 धावा बनवल्या आणि कदाचित त्या 11 मध्ये जर जास्त धावा आल्या असतात तर नक्कीच एक चांगला मॅच पाहायला मिळाला असता. आपण पाहिला अंतिमचा चेंडू आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय नेमकं झालंय काय तर ज्याच्या नावाचा झालाय गाजा बाजा आणि टीम 94 कामन ठरले या APL ची महाराजा. बघा आदिवासी प्रीमियर लीग पर्व 4थं पाहू शकता. या वेळेला 17 धावेने मात्र हा विजय मिळवलेला आहे. जवळजवळ विचार करायचा झाला. सर्व सदस्यांना विनंती खुर्च्या घेऊन या जरा इकडे प्लीज. सहकार्य करा.
खुर्च्या आणण्यासाठी या ठिकाणी ज्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे प्लेयर आहेत त्या प्लेयरना सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी खुर्च्या आपण ज्या ठिकाणी खुर्च्या दिसतील त्या खुर्च्या या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सर्व प्लेयर लव घोषे यांनी यायचं आहे आणि लाईव्ह या ठिकाणी लावायचे आहे. लव घोषे चला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन चला प्रत्येक खेळाडूला विनंती असेल खुर्च्या या ठिकाणी घेऊन यायच्यात. प्रत्येक खेळाडूला विनंती असेल खुर्च्या या ठिकाणी घेऊन या. चला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या सर्व प्लेयर्सना विनंती आहे ज्या ज्या खुर्च्या त्या ठिकाणी आपल्याला दिसतील त्या खुर्च्या या ठिकाणी आणण्याची कृपा करावी विनंती असेल. अध्यक्षांच्या वतीनं या ठिकाणी सूचना येतात त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतोय. जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी खुर्च्या या उपलब्ध होतील त्या लवकरात लवकर. तुम्हाला काय घ्यायला भेटेल का तिथून काय घ्यायचं असेल तर तर कृपया करून खुर्च्या या ठिकाणी घ्यायच्या आहेत. सर्व वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंना विनंती असेल खुर्च्या या ठिकाणी घेण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. सत्कार आणि सन्मानाकडे आपण बोलणार आहोत. जास्त वेळ न दवडता सर्व जे संघ मालक आहेत त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. सर्व संघ मालक आदरणीय सन्माननीय श्री साई समर्थ स्ट्रायकर्स भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांतदादा पाटील किंवा मग त्यांचे सहकारी प्रतिनिधी जर या ठिकाणी असाल तर आपल्याला आम्ही मान्यवर कक्षामध्ये येण्याची विनंती करतोय. त्यानंतर या